अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र. अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तयांते एक समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदरा बाई होती तेथे. तिने सेवा कर्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाऱ्हाणे सांगता समर्थासी. बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदांत. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी. अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी. अंगावरी घालावा राणीची मनांत. विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हा पासी. बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढूनी त्यास दुरी. करावे राणी म्हणत असे, असो एके अवसरी. काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी. पडले होती श्री जवळी, तयाची करोनिया झोळी. समर्थे करी घेतली अलखल शब्द उच्चारिला. म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण शंभरांवर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता असावे. पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी, श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीताती. कोणे एकेस अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागाओनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी.
दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊन, आज्ञा समर्थाची घेऊनी, म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेव्याकर्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा, काढूनी दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी. मानी नाशी जाहली, सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया. दाविती परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीस भियोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकूनिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करूनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी, घेऊनी गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हांसी, पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जी नमस्कारिती, त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.